चला आपण सामन्याला सुरुवात करते. वागेश्वर हरिग्राम आणि पाटील 11 पाटणोली अशी लढत तुम्हाला बघायला मिळेल. पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय टीम पाटणोलीने घेतलाय, कारण मागील मॅच देखील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने चेस केली होती आणि बॅटिंगसाठी आता हरिग्राम संघाला त्यांनी आमंत्रित केले. सलामीवीर फलंदाज आलेत. सारखे एंडकडे खेळ प्रसाद पाटील आणि नावसारखे एंडकडे तुम्हाला सोपान म्हात्रेला बघायला मिळेल आणि प्रमुख गोलंदाज सुयोग पाटील. दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्याच बॉलवर आक्रमण आणि प्रसाद पाटीलला येता क्षणी ठोकलाय या बॉलला आणि बॉल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच सांगते चौकार. प्रसाद पाटील पहिल्या मॅच मध्ये तो अनुपस्थित होता, कारण एक उत्कृष्ट असा मृदुंग वादक आहे. खूप चांगला मृदुंग वाजवतो, तबला खूप चांगला वाजवतो आणि आज पहिल्या मॅच मध्ये त्याची अनुपस्थिती होती आणि येता क्षणी मैदानामध्ये त्यांनी अगदी हा चौकार दाखवलाय. सुरुवात केली. सुयोग पाटीलचं स्वागत केलंय खरं तर मैदानामध्ये या चौकारानं. महत्वपूर्ण लढत आहे. जो जिंकेल सुपर 12 मध्ये पोहोचेल स्पर्धेच्या. थोडस अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा विचार पंचाने आम्हाला इशारा केलाय. इथे हा चेंडू आलाय व्हाईट बॉल. तर श्री शिवाजी घरत यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. फलंदाजासाठी सुवर्ण संधी. षटकारानंतर चौकारानंतर आलेला हा अतिरिक्त चेंडू आपण बघितला, ज्याला व्हाईट माणसाने घोषित केले. 5 धावा अगदी पहिल्या बॉलवर आलेत ऑन बोर्डवर. दोन्ही टीम महत्वपूर्ण लढत, महत्वपूर्ण सामना सध्या मैदानामध्ये खेळत असताना सुयोग तयार झालाय. एंड साइड आउट केलाय, दिशा देण्याचं काम केलंय. बॉल झालाय कव्हर्सला. पाठलाग सुरू झालाय. जवळपास खेळाडू पोहोचलाय बॉल पर्यंत आणि तोपर्यंत मुभा होती 2 रन पूर्ण करण्याची आणि ती तिथे केली गेली रनिंग बिटवीन द विकेट. मागील मॅच मध्ये प्रसादच्या अनुपस्थितीमध्ये सोपान म्हात्रेनं तो संघाचा डाव सावरला होता. चांगली बॅटिंग त्याने केली होती, बॉलिंग चांगली केली होती आणि मॅन ऑफ द मॅच ठरला होता. एका बाजूला विशाल पाटील जो देखील खूप चांगला खेळला होता, तो ठरला होता मॅन ऑफ द मॅच पाटणोली कडून. गोलंदाज तयार. थोडस वेगळा ट्राय करायचं तर खराब फिल्डिंग. हे काय केलं, पाठीमागे जर भाग बघितला तर संपूर्ण उतार आहे, त्यामुळे बॉल थांबणार नाही. निघून चाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. च्या भागातून जो होता चौकार निसटला, खरं तर तो भाग फिल्डिंगचा सगळ्यात दक्ष भाग असतो. तिथे तुम्ही तत्पर असले पाहिजेत, दक्ष असले पाहिजेत, तर तुम्हाला बॉल सापडेल, अन्यथा नाही. आता या वेळेस देखील फक्त फ्लिक केलाय, फार दूर आहेत फिल्डर बॉल पासून, ऑलमोस्ट जवळपास गेले होते परंतु बॉलवर थांबू शकले नाहीयेत. परंतु बघा बॅकअप किती चांगलं होतं. फिल्डर आले पाठीमागे तिथे. तुषारला आपण तिथे बघितलं आणि रनिंग बिटवीन द विकेट तेज तरार 3 रन या बॉलवर धावून पूर्ण केलेत. जरूर एक धाव सेव्ह झाली. सध्या बॅटिंग करणारा वागेश्वर 11 हरिग्राम संघ जाऊन पोहोचलाय सद्यस्थितीमध्ये 14 या रन फलकावर. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. सुयोग पाटील थोडासा महागडा ठरत असताना गोलंदाजीमध्ये बदल करावा लागेल, कारण जर इथे कमीत कमी धावांवर रोखला तरच पुढे जाऊन चेसिंग थोडी सोपी होईल. परंतु हरिग्राम संघ थोडंसं मैदानामध्ये सांगत असताना सुरुवातीला की आम्ही आक्रमक राहू आणि एक चांगला टार्गेट सेट करण्याचा आम्ही देखील मानस ठेवतो. आणि सध्या सोपान म्हात्रे जो आता स्ट्रायकर एंडकडे आलाय, 3 बाईक विजेता खेळाडू. बघायचं कशी राहील बॅटिंग. पहिल्याच बॉलवर सुरुवात झाली. बॉल चालला डीप मध्ये, स्क्वेअर लेगला आलेला जमिनी समांतर. चौकार. करून फटका सोपान खेळा. 4च्या मदतीने धावसंख्येचा टोटल आपण बघतो सध्या 18. पॉवर प्ले मधील 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सुयोग पाटील भरपूर महागडे ठरले, मुख्य गोलंदाज पाटणोली संघाचे, आणि त्याला थोडासा मार बसलाय मैदानामध्ये. हा अंतिम चेंडू आणि हा दूर केलाय, चुकीचा चेंडू आणि त्याला चांगला धडा शिकवला. बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंट कडे. हा आलेला चौकार.
पहिलं षटक समाप्त झालंय आणि तब्बल 22 रन या पहिल्या षटकामध्ये एकत्रित केल्या. खूप चांगली सुरुवात खरं तर मैदानामध्ये. आज खरं तर दुसरा सामना जो आपण बघितला होता त्यामध्ये पाटणोली संघानंच जवळपास मला वाटतं 22 धावांपर्यंत रोखलं होतं त्यांच्या अपोजिशन्सला. 23 धावांपर्यंत मला वाटतं बघायचं या नक्की स्कोरबोर्ड हे सांगत असताना डेफिनेटली खूप चांगली ती लढत खरं तर उसाटणे आणि पालेमध्ये झाली होती, ज्यांनी 21 धावांपर्यंत रोखलं होतं पाले टीमला. तो सगळ्यात लोवेस्ट टोटल 5 ओव्हर मधला आणि सध्या पहिल्याच ओव्हरमध्ये ते 22 रन आले. त्यामुळे पाटणोली संघाला चांगली कसून गोलंदाजी करावी लागेल, टिचून मारा गोलंदाजीचा त्यांना करावा लागेल. कारण सध्या परिस्थितीमध्ये बघितली तर महत्वाची लढत. पहिला प्रवास सुखकर होता परंतु हा प्रवास तेवढाच घातक आहे. मैदानामध्ये दोन्ही खेळाडूंचा वैयक्तिक खेळ बघितला. ओपनिंग ब्लास्टरचा प्रसाद खेळतोय 4 बॉलमध्ये 13 वर. सोपान खेळतोय 8 धावांवर त्यांनी 2 चेंडूचा सामना केलाय. आणि सेकंड ओव्हरमध्ये आता गोलंदाजीसाठी राकेश कातकरी. पॉवर प्लेची बंधनं आता संपलीत कारण 4 ओव्हरची लढत आहे. 5 खेळाडू तिसऱ्या सर्कलच्या बाहेर बघायला मिळते तुम्हाला. दोन्ही संघांना लढावं लागणार या मॅच मध्ये. गोलंदाज तयार होत असताना बॉलिंग ट्रॅकवर राकेश. पहिलाच बॉल थोडंसं ऑफ ब्रेक यूज केला. युक्ती प्रयोग इथे ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. राकेशनं थोडंसं कमी गती या चेंडूमध्ये थोडेसे फिंगर रोल केले, हलकासा बॉल टर्न केला आणि त्या प्रसाद पासून थोडंसं दूर ठेवलं होतं ऑलरेडी बॉल आणि टर्न केल्यामुळे अजून थोडं दूर केला. डॉट बॉलनं सुरुवात झाली. पहिला निर्धाव चेंडू खरं तर या इनिंगचा फेकला राकेशनं. टॅप करत असताना दिशा देण्याचं काम केलंय. खराब तालमेल, जिथे रन नव्हती तिथे घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रसाद पाटील चांगला जंप बसला होता बॅटिंग मध्ये आणि हा चुकीचा कॉल. फलंदाज धावबाद. नवीन खेळाडू मैदानामध्ये राज जाधव हा बॅटिंग साठी आलाय. यंदा सीझन फार चांगलं राहिले या फलंदाजीच्या दृष्टिकोनातून अगदी बघायचं. आणि आता वन डाऊनची भूमिका अगदी टीमनं त्याला प्रमोट केल्या. पहिला धक्का धावबाच्या स्वरूपानं मिळाल्या टीम हरिग्रामला. आता सोपान मैदानामध्ये जरूर अगदी त्याची चांगली बाजू त्यांनी लावून धरली आहे. दुसऱ्या बाजूला आता मैदानामध्ये राज आलेत. राकेशची स्तुती करावी लागेल. चांगली गोलंदाजी सध्या तो करत असताना मागील 2 चेंडूमध्ये दिसलाय. सांघिक टोटल 22 वर सध्या आपण बघतो. पहिला डॉट बॉल आला, तदनंतर एक चांगला बॉल फेकला, जिथे धाव नव्हती तिथे घेण्याचा प्रयत्न केला आणि तो अंगलट आला. आता मैदानामध्ये फटका, वेट, वॉच अँड दॅन प्ले. सहज फटका खेळा. सोपानं टायमिंग चांगलं केलं, अगदी इझी टेक ओव्हर केल्या बॉलला. आलाय षटकार. षटकार इथे आलाय. 6च्या मदतीनं संघाचं टोटल आता झपाट्यानं वाढलाय. संघ पोहोचलाय सध्या 28 या आकड्यावर. राकेश जो पहिल्या 2 बॉल मध्ये फार यशस्वी राहिला होता, त्याच्यावर केलेला हल्ला कसं राहील. कमबॅक एक देखील आपल्याला बघायचं. 3 बॉल फेकले गेलेत, 6 रन आलेत. अगदी खोआत हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये रिलीज केला होता आणि ते रन मात्र पूर्ण केले जाईल. डेफिनेटली आता जरूर बघायचंय. येस, पंचाने आता निर्णय पाठवले थर्ड अंपायर कडे. रेफर केले, चेक केलं जातं एक्झॅक्टली.
येस, स्टंप्सला लागून बॉल गेलाय, त्यामुळे सोपनला परतावा लागतोय. बाद झालेत. धक्का क्रमांक 2. सलामी वीर आता मैदानातून बाहेर आलेत. पाटणोली संघ ज्या प्रतीक्षेमध्ये होता ती प्रतीक्षा मात्र आता मैदानामध्ये संपली. प्रसाद पाटील झाला धावबाद आणि सोपान म्हात्रे झाला प्ले डाऊन. अगदी मैदानामध्ये आपण बघितलं 28 वर 2 धक्के टीमला सध्या मिळालेत. नवीन खेळाडू मैदानामध्ये रोहित खरत फलंदाजीसाठी आलेत. राकेश कातकरी चांगली गोलंदाजी सध्या करत असताना 4 बॉल त्यांनी फेकलेत. एक त्याचं वैयक्तिक यश, एक सांघिक यश, 6 रन त्यामध्ये त्यांनी खर्च केलेत. रोहित मैदानामध्ये आलाय. बघायचं मिडल ऑर्डर मधील एक चांगला खेळाडू, पण तो राकेश देखील स्तुती करावी लागेल. खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली. चला, एखादा बॉल चुकीचा जरूर येतो आणि त्याच्यावर प्रहार जरूर होतो. 6चे 6 चेंडू अगदी योग्य लेंथ आणि लाईनवर फेकणं गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून फार अवघड काम असतं. जसं आज करण घनसोलकरनं केलं मेडनवर फेकत असताना. परंतु आता राकेश वर्सेस रोहित, आर वर्सेस आर, हे सध्या मैदानामध्ये लढाई तुम्हाला बघायला मिळेल. येता क्षणी दिशा दिली, क्षेत्रक्षणामधून पुन्हा साथ लाभले नाही. बॉल चाललाय डीप लॉंग लेगला आलेला हा चौकार. चारच्या मदतीनं सांघिक टोटल सद्यस्थितीमध्ये आपण बघू शकता ऑन बोर्डवर धावा आहेत त्या 32 पर्यंत. धावा फार सुंदर आलेत, परंतु 2 प्रमुख खेळाडू गमावले देखील. अगदी स्ट्रायकर एंड कडे असलेला आपण रोहितला आपण बघतो आणि त्यासोबत नॉसिंग एंड कडे असलेला राज जाधव. परंतु फिल्डिंग मधून चुका झालेत. शॉर्ट लेगच्या दरम्यान ज्या फिल्डर उभा केलाय याच्या अगोदर तिथून एक चौकार निसटला होता आणि आता देखील प्रयत्न मात्र अपुरे राहिले तिथे. राकेश जीव ओतत असताना या गोलंदाजीतून फिल्डिंग मधून साथ द्यावी लागेल. हे लक्षात घ्यावं लागेल की संघ सध्या यानंतर चेसिंग साठी उतरणार आहे. बघायचा हा अंतिम बॉल या ओव्हरचा. टॅप केल्या बॉलला थोडस स्लोअर बनी केला. 1 रन या बॉलवर पूर्ण करत असताना सिंगल बनली. दुसऱ्यासाठी तयारी होती राजची, परंतु नकार दिला रोहितनं. इथे बघितलं आपण तर दुसरं षटक संपलं. या ओव्हरमध्ये राकेश कातकरीनं 11 रन खर्च केल्या. 1 विकेट त्याला जरूर मिळाली आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर वागेश्वर 11 हरिग्राम हा संघ पोहोचलाय 33 या आकड्यावर 2 बाद. अक्षय पाटील सज्ज होत असताना तृतीय षटकामध्ये थोडीशी साइड एम ऍक्शन गोलंदाजीची. पहिली रन बनली, दुसरी साठी निघाले. योग्य एंडला थ्रो गेला होता, परंतु थोडा चुकीचा राहिला. थ्रो कसा असावा, थ्रो ऑन दी स्टंप असावा, नीट नेटका असावा. भले एक टप्पा थ्रो तुम्ही केला तरी चालेल, परंतु सरळ रेषेमध्ये तुम्ही यष्टांच्या दिशेने थ्रो तुम्ही केला पाहिजे. पंच सांगत असताना 1 रन शॉट, त्यामुळे 1च रन या बॉलवर मिळेल. धावसंख्येचं टोटल सध्या तुम्ही बघतायत 34 या आकड्यापर्यंत संघ पोहोचलाय. कोडला हेलिकॉप्टर फटका उडवलाय. फिल्डर डाऊन द बॉल, झेल खाली, झेल मात्र टिपलाय. क्षेत्ररक्षक होते प्रतीक पाटील ज्यांना झेल टिपलाय. रोहितला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. तिसरा सध्या फलंदाज गमावलाय. रोहितच्या खेळीचा अंत झालाय. नवीन खेळाडू मैदानामध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना विशालला आपण बघू शकता. विशाल भोपी
34 वर तिसरा गडी गमावलाय. जसजशी रात्र पुढे पुढे चालली तसतशी विकेट देखील फलंदाजांना साथ देताना पण बघितली. पहिले सुरुवातीचे मॅच चर्चेचा विषय बनला, ज्यामध्ये स्कोर का बनत नाही एकाच गोष्टीची चर्चा संपूर्ण होत होती. येऊन जाऊन सगळे प्रश्न हेच विचारत होते की मैदानामध्ये स्कोर का बनत नाहीये. सोहम मडवी यांच्याकडून जर विशालनं षटकार ठोकले तर प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक. ड्राईव्ह केल्या बॉलला 1 रन इथे पूर्ण करत असताना अक्षय पाटील आता थोडी गोलंदाजीमध्ये बराच बदल झाला. पहिल्या षटकामध्ये 22 आल्या होत्या, राकेशच्या दुसऱ्या षटकामध्ये 11 रन आल्या होत्या. या ओव्हरमध्ये सुरुवातीच्या अक्षय पाटीलचे बॉल हे चांगले राहिलेत, त्यामध्ये त्यांनी 2 रन खर्च केलेत, 1 विकेट मिळवली आहे. सध्या हे 2 यंगस्टर्स सारीग्राम संघाच्या मैदानामध्ये राजच्या चेंडू अगदी आतापर्यंत एकही चेंडू वाट्याला आला नव्हता, जो 1 डाऊनला मैदानामध्ये आलेत. प्रथमतः तो स्ट्राईक एंड कडे जातोय आणि सध्या 35 धावांवर अक्षय पाटील. रनअप थोडा कमी आहे अक्षयचा मैदानामध्ये, परंतु आपण बघू शकतो सध्या तो चांगली कामगिरी पहिल्या 3 बॉलमध्ये त्याने नक्कीच केली. लोवर फुलटॉस बॉल सहज फ्लिक केला, गॅप मध्ये बॉल एक्झिक्यूट केलाय. 2 खेळाडूंच्या मधून 1 टप्पा सीमा पलीकडे चौकार. खूप चांगलं संगीत आणि एकविरेच्या मातेच्या आशीर्वादानं भरपूर काही आपल्या आगरी कोळ्यांना मिळालंय. मान, स्वाभिमान, सर्वस्व काही मिळालंय. धावसंख्या झालीत 39 वर सध्या संघ आपण बघतोय. राज जाधव 400च्या स्ट्राईक रेटनं खेळणं त्यांनी पसंती केलं, चौकार त्यांनी जरूर दाखवला. गोलंदाज तयार अक्षय पाटील. हा थोडासा व्ही शेप मध्ये समोर खेळ, 2 खेळाडूंच्या पुन्हा एकदा मधून बॉल, भरपूर तिथे प्रयत्न केले, बॉल थांबणार नाही, निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बॉल 2 चौकार. अक्षयनं सुरुवातीचे 3 बॉल प्रभावशाली करणारे राहिले, परंतु तदनंतर लगातार 2 बॉलवर 2 चौकार परफेक्टली गॅप मध्ये खेळत असताना दिसलाय. तंत्रशुद्ध फलंदाजी ज्याला आपण म्हणतो तो करत असताना सध्या राजला आपण बघितला. तिसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल फेकला जाणार आहे 18व्या क्रमांकाचा आणि संघ 43 वर. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस स्टॉपेज लागलाय. 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू विसावला. हे सुदैव राहिलं खरं तर राजचं, कारण मिस टायमिंग स्ट्रोक होता, थोडा वेळ हवेमध्ये चेंडू जरूर तरंगत होता आणि त्यासोबत 1 रन मात्र इथे पूर्ण केली गेली. अशा रीतीने पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ संपला आणि संघ पोहोचलाय सध्या बॅटिंग करणारा हरिग्राम 44 वर 3 गड्यांच्या मोबदल्यानं. चला अंतिम षटक खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामधील अंतिमचे 6 चेंडू आता शिल्लक राहिलेत. चांगलं टार्गेट मात्र आता सेट केलंय, त्यामुळे पाटणोली संघाला देखील आता तयार राहावं लागेल. एक चांगल्या टार्गेटला चेस करण्यासाठी फलंदाजांची तयारी दाखवावी लागेल. विशाल सारखा एक आक्रमक खेळाडू या टीम कडे देखील चांगली मजा येईल या मॅच मध्ये. बघायचंय अंतिम षटक गोलंदाजी करेल केतन पाटील आणि स्वागत केलंय राज जाधवचा फेवरेट शॉट, व्ही शेप मध्ये ठोकलाय षटकार. ओ पता नहीं धन्यवाद. हा षटकार इथे आलाय 6च्या मदतीनं सांघिक अर्धशतक आपण इथे पूर्ण होताना बघतोय. 50 धावा ऑन बोर्ड वर सध्या लागलेत बॅटिंग करणाऱ्या वागेश्वर हरिग्राम संघाच्या. राज इन ऍक्शन मध्ये
4 बॉलमध्ये 15 त्यांनी केलेत. जरूर सोपान आणि प्रसादला बाद करण्यामध्ये यश मिळालं. जरूर खेळाडू मैदानामध्ये रोहितला बाद केलं, परंतु सध्या राज हा फटका इनसाइड. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द नाईट. एक्स्ट्रा कव्हरला हा पॉवर हिट षटकार. सुंदर स्वागत केले आमचे सन्माननीय राकेश राघव पाटील यांचे ते स्वागत केलं. लगातार 2 बॉलमध्ये 2 षटकार लगावत असताना मी सन्माननीय राकेशजी राघव पाटील यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन असना दिसतो बाबा, आपलं हार्दिक स्वागत. जर आणखीन एक आला तर मैदानामध्ये बघायचं एक चांगली कामगिरी तर श्री घरत यांच्याकडून देखील 1000चं पारितोषिक. लोअर फुल टॉस अपील भरपूर झाली. पंचाने लेंथ लाईन पिचिंग पाहिली. आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग थोडंसं धाडस तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु योग्य एंडला थ्रो तिथे युक्ती प्रदर्शन करत असताना लेग्स बायची ही रन अगदी बघू शकता आपण, कारण महत्वाच्या असतात या गोष्टी. सांघिक टोटल आपण बघू शकता सध्याची धावसंख्या गाठते ती 57चा आकडा. संपूर्ण टीम अगदी बघू शकता, दोन्ही टीम टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चांगला प्रदर्शन या टीमने आतापर्यंत केलंय. आणि इथे मैदानामध्ये विशाल भोपीचा हा तडका, लॉंग अँड बिग वे आलेला हा आणखीन एक दमदार रुबाबदार षटकार. जे कालच संघ चिंचवलीच्या स्पर्धेमध्ये रनर अप ठरला आणि आज पुन्हा एकदा मागील काही टुर्नामेंटमध्ये थोडासा पहिला सामना जिंकायचे, तदनंतर संघ थोडासा बॅकफुटला होता, परंतु आज पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये बॅटिंग मधून दमखम दाखवत असताना 63 धावांचा उच्चांक सध्या गाठलाय. 63. विशाल भोपी इज बॅक. मैदानामध्ये त्याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. लोअर फुल टॉस होता, पाठीमागे फिल्डिंग राकेश तयार होता. 1 रन या बॉलवर पूर्ण केली जाईल. दुसरीसाठी निघाले होते परंतु नकार दिला. सिंगलवर समाधान व्यक्त करत असताना सोहम मडवी यांच्याकडून प्रत्येक षटकाराला विशाल भोपी समर्थक कट्टर फॅन त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला आहे. संघाचं टोटल आपण बघितलं तर सध्या 64 वर, परंतु आता अंतिम बॉल शिल्लक राहिलाय. केतनचं हे षटक फार महागडं राहिलं. 3 षटकार आले आणि 19 धावा आतापर्यंत. एक लेग्स बायचे पकडले तर 20 डब्बल बघू शकता. हा अंतिम बॉल राजनं याही बॉलला भिरकावून दिलाय, परंतु फिल्डर ओ झेल तिथे सुटला. 1 रन बनली. दुसरी साडे निघाले. रनिंग बिटवीन द विकेट तेज राहिली, तरा राहिली. प्रयत्न तिथे चांगले केले, जरूर षटकार अडवला, परंतु 2 रन या बॉलवर पूर्ण करत असताना दिसले. गुड फिल्डिंग. झेल तिथाची जरूर तिथे संधी होती, परंतु बघायचं अशा रीतीनं 4 षटकांचा खेळ आता मैदानामध्ये संपलाय आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली टोटल 66. राज जाधवनं केला 7 बॉलमध्ये 23 रन. जबरदस्त कामगिरी विशाल भोपीनं देखील बघितलं आपण तर जवळपास 8 रन त्यांनी आपल्या टीमसाठी केल्या. टोटल झाले पहिल्या सत्रामध्ये 66 आणि विजयासाठी करायचे आहेत 24 बॉलमध्ये 67 धावा टीम पाटील 11 पाटणवलीला. तर चला यानंतरचे दोन्ही संघांना आम्ही विनंती करू की आपण टॉस साठी हा सामना होईल बोरले विपक्ष आंबिवली. लगेचच या दोघांनी प्लीज, आता वेळ घेऊ नका. बोरले संघाचे कॅप्टन आणि आंबिवली संघाचे कॅप्टन तुम्हाला नाणेफेकी करण्यासाठी व्यासपीठावर यायचं लगेचच. पहिलं सत्र मैदानामध्ये संपलंय आणि जरूर आपण यानंतर जाणार आहोत दुसऱ्या सत्राकडे. चला बोरले आणि आंबिवली दोघांचे कॅप्टन इथे आलेत. सागर मापाडे यांना आम्ही विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करायचं. आमचे ते बॉल स्पॉन्सर आहेत. भूषणभाई जमतं का तुम्हाला? भूषणभाई अच्छा पहिले ऑपरेटर आहेत 24 लाईव्ह इव्हेंटचे, त्यामुळे बराच अनुभव ते देतात आपल्या टीमला. चला टॉस होते 4 ओव्हरची लढत. कॉल तिथे झालाय आणि टॉस जिंकलाय
आंबिवली टीम आणि त्यांनी टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय मैदानामध्ये त्यांनी घेतलाय. आदित्य येते पहिलं सत्र संपलंय आणि जाणार आहोत बघायचंय 67 धावांचं भलं मोठं आव्हान आणि ते चेस करावं लागेल टीम पाटणोलीला तरच संघ सुपर 12 मध्ये पोहोचेल की या धावा रोखून वागेश्वर 11 हरिग्राम संघ की तो संघ सुपर मध्ये 12 मध्ये पोहोचेल यांचे उत्तर आपल्याला मिळतील. आणि जाणार आहोत आपण यानंतर जॉईंट होतात आमचे आदित्य भगत आमच्यासोबत आदित्य पाटील आमच्यासोबत जॉईंट होत आहेत त्यांच्याकडे आपण बोलणार आहोत आणि त्याच्यानंतर आमच्यासोबत जॉईंट होतील आमचे दमदार समालोचक ज्यांची नेहमी शेरो शायरी असेल ते भले प्रियसीवर असेल किंवा बाटलीवर असेल खेळाडूंवर असेल माणसांवर असेल ते भरपूर त्यांच्या शेरो शायरीतून नक्कीच सगळ्या मनोरंजन करतात. त्याची पारू जो भरपूर फेमस झाली होती एक किंगफिशर मारो ती भरपूर त्याची फेमस झाली तो आमचा मनोहर पाटील वाजेचा चॉकलेट बॉय आमच्यासोबत जरूर जॉईन होणार आहेत. तोपर्यंत जाऊया आपण आदित्यकडे. तर याच दरम्यान पाटणोली संघाला असणारी गंभीर साथ आदित्य पाटील आणि फ्रॉम पाटणोली यांचे इथे आगमन त्यांनाही विनंती आहे. पण या स्पर्धेनिश्चित आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवर प्रसाद पहिला चेंडू घेऊन असणार तयार. पंचांचा इशारा हा चेंडू असणार वाईड ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार. अतिरिक्त जमिनीशी धाव फलक ओपन होईल. एक धाव धावफलकावर जरूर पाहायला मिळेल. विशाल आपल्याला स्ट्राईकला जरूर पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईकला फलंदाज जरूर आपल्याला राकेश पाहायला मिळतोय. विशाल आणि राकेशची जोडी मैदानात पुन्हा एकदा असणार. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. इथे मात्र बॅटची एज जरूर लागली होती. तिथे मात्र फलंदाजाला मात्र परतावं लागेल. धक्का क्रमांक 1 पहिला धक्का लागत असताना पाटणोली टीमला आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक होते तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे मात्र पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू जरूर होता तिथे मात्र चेंडूची अडवणी होईल. हा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. तर काकडे सरांची टोपी कोणी नेली आहे? अंपायरची टोपी गायब केली. आपण लगेच द्या. आदित्य चला बॉल मैदानात टाकला जातोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा थोडंसं मिस्ट्रामिंग परंतु सेफ लँडिंग झालाय बॉल. कोणतीच रन इथे मिळणार नाही. आदित्य शर्यतींमध्ये एक
डायलॉग व्हायरल झाला होता बघा, अरे तो बोकड कोणीतरी इथून चोरून घेऊन गेलाय. तशा पद्धतीने आता अरे ती टोपी कोणीतरी इथून चोरून घेऊन गेलाय, ती घेऊन द्या. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर प्रमोद तय्यार. इथे मात्र फटका पुन्हा एकदा चांगला केलाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. कार्पेटच्या साहाय्याने फटका जरूर चांगला केलाय. या चेंडूवर धाव मिळेल फक्त एक. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 2 धावा धावफलकावर. टू रन्स ऑन अ बोर्ड जरूर पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. नवीन फलंदाज स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. राकेशला पण भाऊ मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र फलंदाजाला चकवलंय. हा चेंडू येणार निर्धाव. या चेंडूवर वेग जरूर पाहायला मिळाला. सुरेख गोलंदाजी आपल्याला तिथे पाहायला मिळाली. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज. स्ट्राईकला राकेश मध्ये क्षमता आहे. मागच्या सामन्यामध्ये मोठे फटके खेचले होते, ते मोठे फटके मात्र खेचेल का? इथे मात्र पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दुरून प्रवास करतील. तिथे मात्र चेंडूची अडवणी होईल. तत्पूर्वी या चेंडूवर धावा मिळतील 2 आणि 2 धावेनी धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 4 धावा धावफलकावर. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचेल 4. देऊया आपण डीजे ला चान्स. डीजे तर अजूनही जर विचार केला 18 बॉल आणि 63 धाव्यांची असणारे गरज, पाटील 11 पाटणोली टीमला जरूर तिथे मात्र चांगली गोलंदाजी ठरली पहिल्या षटकामध्ये. तर या ठिकाणी हरिग्राम संघाचे बिग सपोर्टर सन्माननीय संतोष म्हात्रे, जयंता म्हात्रे आणि त्यासोबत मी विनंती करेन दक्ष बिअर शॉपचे ओनर राजेश जोशी, आपलं हार्दिक स्वागत. तर आपल्याला क्षेत्ररक्षणात तिथे आपल्याला पाहायला मिळेल शुभमजी म्हात्रे, एक कॉमेंटेटर तिथे आपल्याला पाहायला मिळतील. थोड्या वेळात आपल्याला जॉईन होतील. पुन्हा एकदा पाहू गोलंदाज असणार तयार. तिथे मात्र लाऊड अपील आणि अपील मात्र उचलून घेतले आणि फलंदाज होणार बाद. अजून एक धक्का लागत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजून एक धक्का क्रमांक 2. डीजे तर विनायक पाटील बोरले यांना देखील आपण तिथे बघतो. नेहमीच बोरले संघाचे ते समर्थक राहिलेत आणि त्यासोबत योगेश पाटील हरिग्राम संघाचे समर्थक. हा फटका बघा, बॉल हवेमध्ये तरंगतो. शुभम म्हात्रे डाऊन द बॉल आणि जे त्याने तिथे टिपलाय. अजून एक दे धक्का.
चांगली गोलंदाजी आपल्याला सोपान मात्रेच्या जरूर माध्यमातून पाहायला मिळते. ऑन हॅट्रिक असणार आहे. सलग 2 चेंडूवर 2 विकेट त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाले. सलग 2 फलंदाजांना तंबूचा आसरा दाखवलाय. इथे मात्र हॅट्रिकला चान्स असणार आहे. हॅट्रिक मात्र घेईल का? बरेच मैदानावर पाहिले चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. तोच प्रात्यक्षिक दाखवत असताना 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचले 5 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार सोपान मात्रे ऑन अ बॉलिंग अटॅक. बघा आमचा वाघ मनोहर पाटील वाजे यांचे इथे आगमन. ते आमच्यासोबत आता जॉईंट होणार आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत करूया. कारण त्यांचा समालोचकांमधील आवाज हा लाऊड आवाज आहे म्हणून त्यांना आम्ही वाघ म्हणतो, बाकी काही नाही. चला मैदानामध्ये आपण जाऊया. गोलंदाज दिशा देण्याचं काम केलं. ढकल या बॉलला फिल्डर राहुल भोपी थोडासा इंजर्ड आहे, तरी देखील टीम बाउंडिंग बांधिलकीसाठी तो नेहमी उतरतो मैदानामध्ये. कारण कोणता प्लेअर आदित्य कुठे प्रमोट करायचा या टीम मध्ये सगळ्यात जास्त नॉलेज कोणाला असेल तर तो राहुल भोपे. आणि आज इंजर्ड असताना देखील तो मैदानात खेळतो, कारण महत्वाच्या असतात काही गोष्टी आणि काही रोल. तर नक्कीच टीमची मॅनेजमेंट त्याच्याजवळ आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फटका जरूर चांगला केलेला पाहायला मिळेल. या चेंडूवर फक्त धाव मिळेल 1 आणि एका धावेने चिर. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 8 धावा धावफलकावर. इथे मात्र मोठे फटके खेळावे लागतील, मोठे फटके खेचावे लागतील. धावांचा पाठला करताना इथे मात्र मोठ्या फटक्यांना आव्हान द्यावा लागेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सोपान मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर तयार. पुन्हा एकदा फटका चांगला केला होता. तिथे मात्र चांगल्या बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळेल हा चेंडू निर्धाव आणि निर्धावनी शिर. षटक क्रमांक 2 समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर फक्त 8 धावा धावफलकावर. देऊया आपण डीजे ला चान्स. डीजे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय. अनु असणार आहे. तिथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. अजून एक धक्का लागत असताना पाटणोली टीमला आपण पाहतोय. अजून एक दे धक्का. डीजे फलंदाज अक्षयला मात्र परतावं लागेल. इथे मात्र बोलबाला दाखवत असताना गोलंदाजीला आपल्याला पाहायला मिळतंय. कमालीची गोलंदाजी हरिग्राम टीमच्या माध्यमातून. अनु भोईर आलाय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. चांगली गोलंदाजी करतोय. सुरेख गोलंदाजीचा मारा करत असताना नवीन फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. राज पाटील. राजला राज करावं लागेल. इथे मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा असणार अनु भोईर असणार गोलंदाजी ट्रॅकवर तयार. स्ट्राईकला राज. पंचांचा इशारेला बॉल असणार आहे वाईड. वाईड निश्चित धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल 9 धावा धावफलकावर. नऊ धावा धावफलकावर. इथे मात्र जरूर आपल्याला पाहायला मध्ये 4 विकेटच्या नुकसानात आपल्याला पाटणोली टीम. तिथे मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज होणार बाद. अजून एक धक्का लागत असताना राजला मात्र परतावं लागेल. डीजे नक्कीच दांडी गोल तिथे होताना पाहायला मिळाली. फलंदाजाला परतावं लागलं. राजला मात्र परतावं लागलंय. नवीन फलंदाज पियुष पाटील. पियुष पाटील असणारे नवीन फलंदाज. कमालीची गोलंदाजी इथे मात्र पाटणोली टीमच्या फलंदाजांना दकडून ठेवलाय. सुरेख गोलंदाजीचा भेदक मारा करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. अनु भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. धावसंख्या 9. 5 विकेटच्या नुकसानात आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. चांगल्या बॉलची सांगता जरूर तिथे आपल्याला पाहायला मिळाली.
हा बॉल निर्धाव येणार. सुरेख गोलंदाजीचा भेदक मारा करत असताना गोलंदाजाला पाहू आपण. 3 चेंडूंचा खेळ समाप्त या षटकातील आणि धावसंख्या फक्त 9. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. इथे मात्र वरचं ठरत असताना आपल्याला हरिग्राम संघ पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येईल. हा चेंडू असणारे वाईड. दिशा भरकडत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. वाईड +5 या चेंडूवर मिळणार पंजा. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर अनु भोईर. इथे मात्र पुन्हा एकदा फटका गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतील तिथे कुठल्याच प्रकारची चुकी न करता. बालकृष्ण होते ते मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता या चेंडूवर धाव मिळेल फक्त 1 आणि एका धावेने शिर. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 15 धावा धावफलकावर. धावसंख्येला वेग द्यावा लागेल. इथे मात्र वरचढ ठरत असताना हरिग्राम संघाला आपण पाहतोय. गोलंदाजीची ताकद दाखवत असताना इथे मात्र चेंडू जरूर फरार झालाय. तिथे मात्र चेंडू थांबेल का? चेंडू थांबणार नाहीये. हाही चेंडू जाणार सीमा पार. येतोय चौकार. डीजे या चौकाराने शिर धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 19 धावा धावफलकावर. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. पुन्हा एकदा पाहू गोलंदाज असणार सज्ज. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना वेगवान चेंडू जरूर पाहायला मिळाला. लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू येणार निर्धाव. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पाहिली तर धावसंख्या फक्त जाऊन पोहोचली 19 धावा धावफलकावर. देऊया आपण पुन्हा एकदा डीजे ला चान्स. डीजे राज असणारे गोलंदाजी ट्रॅकवर तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. शेवटचा षटक उचलण्यासाठी असणारे सज्ज. पुन्हा एकदा असणारे गोलंदाज तयार राज. डॉट बॉलची सांगता जरूर पहिला चेंडू तिथे पाहायला मिळाला. इथे मात्र एकतर्फा सामना जरूर पाहायला मिळतोय. हरिग्राम संघ इथे मात्र विजयाच्या समीप जाऊन पोहोचलाय. विजयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा पाहू गोलंदाज तयार. ते मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट जरूर पाहायला मिळालं. तिथे मात्र हाय चेंडू येणार निर्धाव. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर राज. चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाजांना जखडून ठेवलाय. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न इथे मात्र होत नसताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार राज. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची सांगता. हाही चेंडू येणार निर्धाव. सलग 3 चेंडू आपल्याला डॉट जरूर पाहायला मिळाले. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर राज तयार. पुन्हा एकदा असणार तयार राज तयार असणार. इथे मात्र फटका चांगला खेळलाय. हा चेंडू जाणार. पंचांचा इशारा येईल. येतोय षटकार. देऊया आपण डीजे ला चान्स. अजूनही 3 बॉल आणि 42 धाव्यांची गरज असणार आहे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. चांगल्या चेंडूची सांगता होत असताना जरूर पाहायला मिळते. ऑर्कर लाईनचा चेंडू होता. तिथे मात्र
शेवटचा चेंडू बाकी असणारी या षटकातील लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. पुन्हा एकदा पाहू गोलंदाज असणार सज्ज. आई चेंडू चांगला तिथे जरूर पाहायला मिळाला आणि सामना जिंकलाय हरिग्राम संघ. सुपर 12 मध्ये केलाय प्रवेश आणि पाटणोली संघ अडलक असतील. आपल्याला पुढच्या सामन्यांसाठी असतील आपल्याला शुभेच्छा. चला या सामन्याचा सामनावीर ठरतोय राज जाधव, ज्यानं 7 बॉलमध्ये 23 धावा केल्या. तर राज ठरलाय या सामन्याचा हिरो. राज यायचंय आणि या स्पर्धेमध्ये दुसरा संघ ठरतोय जो सुपर 12 मध्ये क्वालिफाय करतोय. वागेश्वर 11 हरिग्राम संघ. हार्दिक अभिनंदन आपलं. आणि पाटील 11 पाटणोली संघ. आपण या स्पर्धेमध्ये आलात, चांगला प्रयत्न तुम्ही केला, चांगला खेळात, त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो.